ही बातमी येते सोलापूरमधून। सोलापुरातल्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन ढाब्यावर आढळल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आणि सोलापूरमधल्या मोहोळमध्ये एका ढाब्यावर ईव्हीएम आढळून आलेलं होतं। परवानगीशिवाय ईव्हीएम असलेले वाहन हे स्ट्रॉंग रूम बाहेर नेल्यानं वाहन चालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनेश भांगे असं या वाहन चालकाचं नाव आहे आणि मोहोळ पोलिसांमध्ये त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला। अत्यंत गंभीर अशी ही बाब आहे। ईव्हीएमचं मशीन अशा प्रकारे ढाब्यावर आढळलं होतं। सोलापुरातल्या मोहोळमधला ही घटना आहे। ईव्हीएम मशीन ढाब्यावर आढळल्या प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे। सोलापुरातल्या मोहोळमध्ये एका ढाब्यावर हे ईव्हीएम आढळलं होतं। परवानगीशिवाय हे ईव्हीएम असलेलं वाहन स्ट्रॉंग रूम बाहेर नेल्यामुळे वाहन चालकावर आता गुन्हा दाखल केलाय आणि वाहन चालकाचं नाव आहे दिनेश भांगे। मोहोळ पोलिसांमध्ये आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अभिषेक, अत्यंत गंभीर अशी बाब आहे। ईव्हीएम मशीन अशा प्रकारे धाब्यावर आढळलेलं होतं आणि आता या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? निश्चितच सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ नजीकच्या एका ढाब्यावर चक्क 2 ईव्हीएम मशीन या आढळलेल्या होत्या। या ईव्हीएम मशीन आढळल्यामुळे राज्यभरात खरं तर मोठी खळबळ ही माजलेली होती। एकंदरीत आता या प्रकरणामध्ये प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे। त्या ठिकाणी जो वाहन चालक ज्याने वाहन त्या ठिकाणी लावलेलं होतं त्या दिनेश भांगे याच्यावर आता मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। एकंदरीत BNS कलम 222 आणि 223 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर कालच प्रशासनाने सांगितले होतं की या संदर्भात जे कोण दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कडक ऍक्शन ही घेणार आहे आणि अखेर आज प्रशासनानेही ऍक्शन घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निवडणूक क्षेत्रीय अधिकारी यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। एकंदरीत जिल्हा आणि राज्यभरातलं वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळलेलं होतं। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटील यांनी हे गंभीर प्रकरण जे आहे ते समोर आणलेलं होतं आणि आता एकंदरीत या वाहन चालकावर हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आणखी कोणी अधिकाऱ्यांवर या संदर्भात गुन्हा दाखल होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक, धन्यवाद अभिषेक दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अभिषेक आदेप्पा आमचे सोलापुरातले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।